नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत कणकवली ते कुडाळ या रोडची कंडिशन। तर ऑलमोस्ट हा रोड पूर्ण झालेला आहे। तर आपण हे दोन भाग करणार आहोत, कणकवली ते कसाल आणि कसाल ते कुडाळ। तर हे दोन्ही भाग नक्की बघा। आणि मागच्या भागात आपण पाहिलेला कणकवलीचा जो आपला फ्लायओव्हर आहे त्या फ्लायओव्हरची कंडिशन। तर आता आपण जो फ्लायओव्हर एंड होतोय त्या ठिकाणाहून पुढे आलोय। गड नदीचा पूल वगैरे क्रॉस करून आपण आता वागदेमध्ये आहोत। तर या ठिकाणी थोडंसं काम पेंडिंग आहे, फक्त एकाच लेनचं काम झालेलं आहे। त्या साईडचं पण झालेलं आहे, पण तो रस्ता जरा बाकी ठेवलेला आहे। बाकी जी आपली गोव्याला जाणारी लेन आहे ती पूर्णपणे चालू आहे आणि थोड्या दिवसात ती देखील लेन चालू होईल। तर या ठिकाणी पूर्ण रस्ता झालेला आहे, थोडंसं फक्त काम बाकी आहे, ते देखील या महिन्यामध्ये होईल। तर मित्रांनो, आमचे मागचे व्हिडिओ देखील नक्की बघा। आपण तरळे टू कोलाड हा संपूर्ण रस्त्याचं शूट केलेलं आहे, त्यामध्ये घाट पोर्शन, त्याच्यानंतर इतर सर्व रस्ते यांचं आपण शूट केलेलं आहे। त्यामुळे ते देखील व्हिडिओ नक्की बघा जे कोणी मुंबई ते गोवा प्रवास करणार असतील। तर सध्या रोड तसा चांगला आहे, काही ठिकाणी काम चालू आहे, त्या ठिकाणी थोडंफार डायव्हर्जन असल्यामुळे थोडासा जरा त्रास होतोय। बाकी पूर्ण रस्ता ओके आहे, म्हणजे पुणे कोल्हापूर मार्गे टोल भरत येण्यापेक्षा हा रस्ता मुंबई गोवा हायवे चांगला आहे, त्यामुळे तो देखील तुम्ही यूज करू शकता। तर आपण आता इथून पुढे आलोय कणकवलीच्या, आपण आता वागदेमध्ये आहोत। तर या ठिकाणी दोन्ही लेन चालू आहेत। जो पेट्रोल पंप आहे वागदेचा त्या ठिकाणी फक्त एक डायव्हर्जन ठेवलेला आहे, त्यामुळे तो एक भाग फक्त पेंडिंग ठेवलेला आहे। बाकी ओव्हरऑल रस्ता आता पूर्ण आपल्याला कसालपर्यंत रस्ता ओके आहे, अगदी कुडाळपर्यंत। कसालला थोडंसं काम बाकी आहे आणि कुडाळमध्ये शहरामध्ये थोडंसं काम बाकी आहे, ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूच। त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण साईन बोर्ड्स, डिवायडर, त्याच्यामधील जी झाडं आहेत, साईड पट्टी, छोटे मोठे जे ब्रिज होते त्याचं पिचिंग वर्क, आणि त्याच्यानंतर जे लाईन आउट आहे रोडचं मार्किंग, त्याच्यानंतर किलोमीटरचे स्टोन, किलोमीटरचे जे बोर्ड होते, हे सर्व काम झालेलं आहे। या ठिकाणी मागच्या वेळी जरा थोडासा प्रॉब्लेम होता, म्हणजे इथे एक पुढे ब्रिज आहे, तर त्या ब्रिजवर बघूया एक थोडासा जर्क बसत होता आणि त्याच्या पुढे जरासा रस्त्यावर कॉन्क्रीट पडलेलं होतं, त्यामुळे ते देखील तिकडे खड्डे होते जरा फार। तर या ठिकाणी हा देखील पॅच रिपेअर केलेला आहे। या ठिकाणी कॉन्क्रीट पडलं असल्यामुळे त्याच्यावरती हे झालेलं, तर तो देखील भाग आता व्यवस्थित केलेला आहे। आपण नांदगाव ते कणकवली बघितलं, त्या ठिकाणी थोडाफार जरा रिपेअरचं काम बाकी होतं, कारण आपण बोललेलो की जर्क बसतात म्हणून। तर तो जो पोर्शन होता अनइव्हन, त्याचं देखील रिपेअर वर्क चालू होतं। तर या ठिकाणी ही लेन आहे ही डांबरीकरणाची आहे, त्या बाजूची लेन आहे ती कॉन्क्रीटची आहे। इकडे संरक्षक रेलिंग देखील बसवलेले आहेत आणि हा एक ब्रिज, या ब्रिजचं देखील काम झालेलं आहे। इथून कॉन्क्रीटची लेन आहे, जरा गाडी व्हायब्रेट होते, तुम्ही पाहू शकता, कॅमेरा देखील जरा व्हायब्रेट होतोय। या ठिकाणी जुना मुंबई गोवा हायवे होता, त्यावेळी भरपूर प्रमाणात इथे टर्न होते, वळणं होती, आणि ती अतिशय धोकादायक वळणं होती आणि पूर्वी भरपूर अपघात देखील झालेले आहेत, त्यामुळे हा रोड सरळ केला आहे। आणि पावसात देखील या ठिकाणी थोडंफार जरा पाणी साचत होतं, तर त्यासाठी जे डिवायडर होते त्याच्यामधून देखील त्यांनी पार्ट म्हणजे असे कट पीस करून त्याच्यामधून पाणी एका साईडला फ्लो करतायत, त्यामुळे नाहीतर मागच्या वेळी आम्ही पावसामध्ये आलेलो त्यावेळी या ठिकाणी थोडंफार पाणी भरलेलं असायचं, त्यामुळे तुम्ही डिवायडरच्या बाजूने ड्राईव्ह करू शकत नव्हतात। म्हणजे टू व्हीलरवाल्यांना जरा प्रॉब्लेम व्हायचा, बाकी फोर व्हीलरवाल्यांचा तसं काही इश्यू नव्हता। तर या ठिकाणी पूर्ण काम झालं आहे, झाडं देखील मस्त वाढली आहेत, त्यांचा मेंटेनन्स देखील ठेवला जातोय। तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आमच्या रोडच्या व्हिडिओंना प्रतिसाद देत आहे, त्याच प्रकारे इतर व्हिडिओंना देखील तसाच प्रतिसाद द्या। त्यांच्यामुळे आम्हाला कोकणातील विविध पर्यटन स्थळे आणि खाद्य संस्कृतीची माहिती देण्यासाठी प्रेरणा मिळते। कारण आता मी असं ऑब्झर्व केलं आहे की फक्त रोडच्याच व्हिडिओंना व्ह्यू मिळत आहेत, बाकी इतर व्हिडिओ आहेत पर्यटनाच्या बाबतीत असतील
किंवा खाण्याच्या बाबतीत म्हणजे चिकनची आपली रेसिपी आहेत, मच्छीची रेसिपी आहे, तर अशा प्रकारच्या व्हिडिओना थोडासा कमी प्रतिसाद मिळतो आहे. आणि आपण अजून एका प्रकारचे व्हिडिओ करते की कोकणातील जी अनसीन पर्यटन स्थळं आहेत, म्हणजे जे सध्या नवीन नवीन बनवत आहेत, तर त्या ठिकाणचे देखील आपण माहिती देतो आहे. म्हणजे दिगवळेचा डोंगर असो किंवा अरुणा प्रकल्पाचा हे असो, तर ते देखील व्हिडिओ आमचे नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील अनसीन ठिकाणांची माहिती मिळेल. तर आता आपण ओसरगावमध्ये पोचलो आहे. या ठिकाणी देखील पूर्ण काम ओके आहे, म्हणजे पूर्ण कुडाळपर्यंत आपलं काम ओके झालेलं आहे. त्यामुळे तसा इथून ड्रायव्हिंग करायला काय प्रॉब्लेमच नाही आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा असा असेल की ह्या जो आपला मुंबई गोवा महामार्ग आहे, झाराप ते इंदापूर हा जो टप्पा, या टप्प्यामधील फक्त सिंधुदुर्गामधील जो पोर्शन आहे हाच भाग शक्यतो जास्त प्रमाणात पूर्ण झालेला आहे. अगदी तुम्ही म्हणू शकता की 85 ते 90% रोडचं काम आपल्या सिंधुदुर्गामध्ये झालेलं आहे. बाकी रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता त्या ठिकाणी घाट पोर्शन असल्यामुळे थोडंफार जरा प्रॉब्लेम होते काम करायला, आणि त्यामध्ये लॉकडाऊनमध्ये देखील काम अतिशय संथ गतीने चालू होतं. आणि रायगड जिल्ह्यात देखील त्याचप्रमाणे काम चालू आहे संथ गतीने. पण आता आपण भविष्यात आशा करूया की लवकरात लवकर हा रोड पूर्ण हो. तर या ठिकाणी मला वाटतं पुढे एक छोटासा ब्रिज आहे, त्या ठिकाणी काहीतरी काम चालू असणार. तर मागच्या भागात देखील आपण तुम्हाला सांगितलेलं की शक्यतो जोपर्यंत मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या रोडने गाड्या अतिशय सावधानता बाळगून चालवाव्या लागतात, कारण कुठेही काम चालू असतं. त्यामुळे आपल्याला मध्येच एखादी लेन चेंज करून दुसऱ्या लेनला जावं लागतं. त्यामुळे लगेच समोरच्या गाड्यांचा अंदाज येत नाही, कारण आज जर तुम्हाला ही लेन चालू मिळाली तर उद्या किंवा 2 दिवसांनी तीच लेन परत चालू मिळेल अशी शक्यता सांगता येत नाही. त्यामुळे रस्त्याचं काम 100% पूर्ण होईपर्यंत, सर्व लेन सुरळीत होईपर्यंत गाड्या जरा सावकाशच चालवा, कारण या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्गमध्ये भरपूर अपघात झालेले आहेत मुंबई गोवा हायवेवर. तर आता पुढे आमचा कंटेनर चालला आहे आणि आम्ही आता ऑपोजिट लेनने चाललो आहे. हे बघा ओव्हरटेक करतायत. तर आपण आता ओसरगावच्या मेन स्टॉप जवळ आलोय. या ठिकाणी बाजूलाच सिंधुदुर्ग महिला भवन आहे. अतिशय सुंदर असं बांधकाम केलेलं आहे महिला भवनचं. तुम्ही देखील एकदा नक्की भेट द्या. तर आता या ठिकाणी पुढे टोल नाका आहे. टोल नाक्याचं देखील काम झालेलं आहे. फक्त चालू कधी होतोय त्याचं हे आहे. जर टोल नाका चालू झाला तर टोल वसुली चालू होणार. मग मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि आपला मुंबई गोवा महामार्ग याच्यामध्ये काहीच फरक उरणार नाही. तर इथून पुढे 1 किलोमीटरवर टोल नाका आहे. तर या ठिकाणी देखील रस्त्याचं काम झालेलं आहे. आणि हल्ली एक मीम व्हायरल झालेले होते की रस्ता गुळगुळीत पाहायला मिळाला की समजायचं की पुढे टोल नाका आहे. तर ही अतिशय खरी गोष्ट आहे. आम्ही देखील ऑब्झर्व केलं आहे भरपूर वेळा की ज्या ठिकाणी टोल नाका असतो त्या ठिकाणी रस्त्याची लेवल वगैरे प्रॉपर असते. आणि तुम्ही बघू शकता आता आमची गाडी देखील जास्त व्हायब्रेट होत नाही आहे. मग अशी जास्त व्हायब्रेट होत होती गाडी. त्यामुळे टोल नाक्याच्या जवळ रस्ते ते व्यवस्थित असतात. कंटेनर असल्यामुळे आम्ही ओव्हरटेक करू शकत नाही आहे, कारण समोरून देखील गाड्या येतात. त्यामुळे भरपूर सावधानता बाळगून ओव्हरटेक वगैरे करावं लागतं. तर आपण आता पोचलोय टोल नाक्यावर. तर या ठिकाणाहून मला वाटतं दुसरी लेन चालू आहे आणि बाकी इतर लेन टोल नाक्यावर बंद करून ठेवले आहेत. या टोल नाक्याचं देखील बहुतेक काम पूर्ण झालंय. कॅमेरे वगैरे बसवलेले आहेत. या ठिकाणी स्पीड ब्रेकर वगैरे आहेत. तर आता आपण थोड्याच वेळामध्ये कसालला पोचू.
तर आता आपण जस्ट टोल नाका क्रॉस केला आहे. या ठिकाणी हा जो सेकंड नंबरचा पोल आहे इलेक्ट्रिक, त्याच्यामध्ये इकडे कॅमेरे वगैरे लावलेले आहेत. तर या ठिकाणी रस्त्याच्या 4ही लेनचं काम पूर्ण झालेलं आहे. डिवायडरवर झाडं वगैरे लावलेली आहेत. पाणी वगैरे क्रॉस होण्यासाठी देखील गॅप वगैरे ठेवलेले आहेत. साईन बोर्ड्स टर्निंगचे वगैरे. त्याच्यानंतर टर्निंगला संरक्षक कठडे, त्याच्यानंतर मार्किंग रोडचं, यांचं सगळ्यांचं काम झालेलं आहे पूर्ण. तर यापुढे एक ब्रिज आहे. या ब्रिजचा पण स्टेटस बघूया. तर या ठिकाणी मागच्या वेळी थोडंसं डायव्हर्जन वगैरे ठेवलेलं होतं. आता या ठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे आणि ब्रिजचं काम देखील झालेलं आहे पूर्ण. लास्ट टाईम आपण आलेलो त्यावेळी एका लेनचं काम बाकी होतं. स्लॅब वगैरे झालेला, पण त्याच्या बाजूचे रस्ते होते ते बाकी होते, त्यामुळे त्या ठिकाणी थोडेसे खड्डे होते. तर आता त्या ठिकाणी देखील डांबरीकरण झालेलं आहे आणि आपण आता पूर्वीच्याच रोडवर आलो आहे परत. तर या ठिकाणाहून पुढे एक सर्व्हिस रोड आहे. तर या सर्व्हिस रोडने तुम्ही कसाल बस स्टँड, मालवण या ठिकाणी वगैरे जाऊ शकता. तर इकडे देखील किलोमीटरचे बोर्ड किंवा या गावाचे बोर्ड वगैरे नाव हे देखील पूर्ण लावून झालेलं आहेत आणि हा ब्रिज देखील एकदम ओके झालेला आहे. या ठिकाणच्या स्ट्रीट लाईट देखील चालू आहेत. नाईटला जर तुम्ही कधी आलात तर पाहू शकता. आणि या ब्रिजवर देखील झाडं लावलेली आहेत. त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवून लावले आहेत झाडं. तर आपण आता आहोत कसालच्या ब्रिजवर. तर या ठिकाणाहून अंडर बायपास एक आहे, त्या ठिकाणं आपण कसाल बस स्टँड आणि मालवणला वगैरे जाण्यासाठी रस्ता आहे. तर मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आम्ही मुंबई गोवा हायवेचे नेहमीच अपडेट घेऊन येत असतो. तर यापुढे देखील तुम्हाला सर्व अपडेट्स मिळण्यासाठी सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला त्वरित नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.